महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन, कुसुमाग्रजांच्या पावनभूमीला वंदन, त्याचबरोबर वामनदादा कर्डकांच्या पावनभूमीला सुद्धा या ठिकाणी वंदन करतो. मराठीतली पहिली गझल ही बहुतेक वामनदादांनी लिहिलेली आहे आणि वामनदादांनी माणसाचं गाणं हे माणसाच्या हितासाठी, माणसाच्या कल्याणासाठी दादांनी गाणं लिहिलं. ते म्हणतात, मानसा इथे मी तुझे गीत गावे, मानसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे की तुझे हित भावे, मानसा इथे मी तुझे गीत गावे. इथे सारे सारे नवे पेरताना, इथे सारे सारे नवे पेरताना, इथे सारे सारे नवे पेरताना, वामनप्रमाणे तुझे गीत गावे, वामनप्रमाणे तुझे गीत गावे, मानसा इथे मी तुझे गीत गावे. माणसाच्या कल्याणासाठी गीत देणारा वामनदादा शेवटच्या क्षणापर्यंत अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये नाशिकच्या पुण्यभूमीमध्ये साहित्याची सेवा केली, मराठी माणसाच्या मनाची मशागत केली, मराठी साहित्यासाठी त्यानं खूप सारं असं काम केलं आणि वामनदादाची प्रेरणा घेऊन अनेक कवी गायक या ठिकाणी आज सुद्धा लिहितात. मीच गायलेलं निळ्या नभातला आम्ही नशीब शुक्र तारा, भोगू नका जो आम्ही जाळीन अंधकारा. की दादांच्या काव्यलेखनाची प्रेरणा घेऊन मी सुद्धा ही अशी कविता केली आणि आज या पुस्तकासाठी मला राम गणेश गडकरी अतिशय जागतिक कीर्तीच्या नाट्य लेखकांच्या नावाने सन्मानित करण्यात आलं. ते माझं पुस्तकामध्ये रायगडावर राजगृहाकडे अतिशय सुंदर असा विषय त्या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. छत्रपती शिवाजी राजांनी मांडलेली कल्याणकारी राज्याची संकल्पना, छत्रपती शिवाजी राजांनी मांडलेलं रयतेचं राज्य. आपण पाहतोय की त्या काळामध्ये मुघलांचं राज्य, आदिलशहाचं राज्य, निजामशाहीचं राज्य अशा लोकभावना होत्या. पण छत्रपती शिवरायांनी कधी हे शिवाजीचं राज्य म्हटलं नाही, कधी भोसल्यांचं राज्य म्हटलं नाही, तर महाराजांनी ते रयतेचं राज्य म्हटलं. आणि हे रयतेचं राज्य, कल्याणकारी राज्याची संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटनेच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा पुनर्स्थापित केली. आणि म्हणून की आज भारतामध्ये जी शासन व्यवस्था आहे, ही सारी शासन व्यवस्था छत्रपती शिवाजी राजांनी त्यांच्या राज्यामध्ये स्थापित केलेली होती आणि तीच बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटनेच्या रूपामध्ये पुन्हा मांडलेली आहे. आणि म्हणून रायगडावरून लोकशाही राज्याचा, कल्याणकारी राज्याचा जो प्रवास सुरू झाला, तो प्रवास राजगृहापर्यंत येऊन पोहोचतो, अशा विषयाचा मी त्या पुस्तकामध्ये मांडणी केलेली आहे. आणि या पुस्तकाला अगदी छपाईच्या 3-4 महिन्यामध्ये सारी प्रिंट संपून गेली आणि आज त्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा अतिशय उत्कृष्ट असा पुरस्कार मिळाला. यासाठी खूप मोठा आनंद, म्हणजे शब्द नाही. मी ज्या ग्रामीण भागातून येतो, वाडीतांड्यातून येतो, वाडीतांड्यातल्या मुलांसाठी मी जिथं काम करतो आणि तिथल्या एका गुरुजीचा महाराष्ट्र दरबारी, महाराष्ट्र शासनाच्या दरबारी इतका मोठा सन्मान व्हावा, हा माझ्या मुलांचा गौरव आहे, माझ्या विद्यार्थ्यांचा गौरव आहे, माझ्या सहकार्यांच्या शिक्षकांचा गौरव आहे. आणि हा पुरस्कार मी माझ्या विद्यार्थ्यांना समर्पित करतोय आणि सरकारला विनंती करतोय की बाबा, ग्रामीण भागामध्ये मी ज्या गावात काम करतो त्या ठिकाणी 22 मुलं आहेत. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुका नावाचा एक तालुका आहे, त्यामध्ये एरली तांडा नावाचं एक गाव आहे आणि तिथं 20-22 मुलं असतात.
आणि मग कमी विद्यार्थी झाले म्हणून जर सरकार अनेक ठिकाणी शाळा बंद करणार अशा बातम्या येत असतात आणि मग आम्हाला एकीकडे आम्ही मराठी भाषेचा गौरव करायचा, मराठी भाषेचा प्रचार प्रसार करायचा आणि मग मराठी भाषाच माझी कंडक्टर बरोबर शिकू द्यायची नाही, हे फार असं दुर्दैव आहे. आणि म्हणून सरकारला मी विनंती करतो की काही करा पण मराठी शाळा वाडी कांड्यातल्या बंद करू नका, एवढी मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय मराठी.